सरकारला आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार असल्याचं वक्तव्य आमदार रवी राणांनी केलंय। सरकार देत राहतं पण सरकारला आशीर्वाद दिले पाहिजे असंही राणा म्हणाले। मात्र राणांच्या वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक झाल्याचं दिसून येतंय। रवी राणांना त्यामुळे विरोधकांनी चांगलंच सुनावलंय। पैसा तुमच्या बापाचा आहे का असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय, तर भाजप नेते तुषार भारतीय यांनी या वक्तव्यावरून रवी राणांना चांगलंच सुनावलंय। ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन। बरोबर आहे काय? तिकडे आशीर्वाद देणार नाही काय? बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही काय? अरे आज एक लक्षात ठेवा की या सरकारने पहिले दिलेला आहे, पहिले देत आहे आणि ज्यांचा खाल्लं त्याला जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची पर्वा करू नका। ही सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे काय? रवी राणांच्या कमाईचा आहे किंवा या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या कमाईचा आहे? योजना केवळ आता यांची नीती ही कुनीती हे आता स्पष्टपणे दिसत आहे की निवडणुकीच्या मतदानासाठीच ही योजना या नालायक लोकांनी आणली आणि बहिणीला फसवण्याचं काम केलं। अरे सख्या बहिणी म्हणताय, सख्या बहिणीला फसवण्यासाठी योजना आणताय आणि ते मतासाठी आणताय। बहिणींच्या भावनाशी खिलवाड आहे। मला जर आशीर्वाद दिला नाही, मतदान दिलं नाही तर मी 1500 रुपये परत घेईल अशा प्रकारची धमकी देऊन हा तमाम बहिणींचा अपमान केलाय। या मेळाव्याला येण्यासाठी आमदारांनी वेगवेगळ्या प्रकारच्या अधिकाऱ्याकडून, अंगणवाडी सेविकेकडून धमक्या दिल्या, जर तुम्ही मेळाव्याला आले नाही तर तुम्हाला लाभ मिळणार। ही जी मस्ती आहे ती मस्ती याच भगिनी उतरल्याशिवाय राहणार नाही। 1500 रुपये याच्या घरचे नाहीत। तर लाडकी बहीण योजनेबाबत वादग्रस्त वक्तव्यानंतर रवी राणा यांची सारवासारव केली आहे। बहीण भावाच्या नात्यात खेळीमेळीच्या वातावरणात गमतीने विधान केल्याचं रवी राणा म्हणाले। पायाखालची वाळू सरकल्यानं विरोधक पराचा कावळा करतायत असं प्रत्युत्तर देखील रवी राणांनी विरोधकांना दिलंय। असं आहे की आमच्या जिल्ह्यातले एकाही महिलेनं बोलावं की या मेळाव्यामध्ये कुठे असं वक्तव्य गंभीरतेनं बोललो, हसी मजाकच्या खेळामध्ये भावा बहिणीच्या नात्यामध्ये हे वक्तव्य खऱ्या अर्थानं बोललेलं आहे। याच्यामध्ये कुठेही असं कोणाला वाईट वाटेल असं वक्तव्य नव्हतं। भाऊ नेहमी बहिणीला मदत करते, बहिणीकडून कधी घेत नाही आणि नेहमी भाऊ मदत करत राहील।